यानंतर बातमी आहे कॉमनवेल्थ गेम दरम्यान स्लागोसामध्ये झालेल्या एका वादाची। ग्लासगोमध्ये कॉमनवेल्थ गेम सुरू असताना भारताच्या नकाशाच्या मुद्द्यावरून वाद पेटला। ग्लासगोमध्ये मिस्टर सिंग्स इंडिया या भारतीय रेस्टॉरंटमध्ये नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा छापण्यात आला। भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेन यांनी रेस्टॉरंटमधला हा प्रकार समोर आणला आणि तीव्र नाराजी व्यक्त केली। भारतीय खेळाडूंसाठी मिस्टर सिंग्स इंडिया रेस्टॉरंटमध्ये विशेष स्नेह भोजन आयोजित केलेलं होतं। यावेळी वापरण्यात आलेल्या नॅपकिनवर भारताचा पूर्ण नकाशा छापण्यात आला होता। दरम्यान नॅपकिनवरील नकाशामध्ये आमचा ईशान्य भारतच नाही असं म्हणत लवलीना आक्रमक झाली। भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे असं म्हणत लवलीना यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांच्या या वक्तव्यानंतर हा मुद्दा सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला। भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी सुद्धा लवलीना यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आणि नॅपकिनवर छापलेल्या नकाशावरून नाराजी व्यक्त केली। प्लीज आप लोग बुरा मत मानिए, मुझे ये थोड़ा सा बुरा लगा। ये इंडिया मैप में हमारे नॉर्थ ईस्ट नहीं है। बाहर भी वहाँ लगा हुआ है कि हमारे भारत का मैप को कट कर दिया। हम नॉर्थ ईस्ट वालों के लिए बहुत भाई नॉर्थ ईस्ट भी नहीं है और एक चीज देन आई विल आल्सो पॉइंट आउट कि कश्मीर भी नहीं है। So please make sure that this is amended because we know that you have India's interest at heart. बस इतना ही बोलना था। प्लीज नेक्स्ट टाइम से ये थोड़ा सा ध्यान रखिए। पाहूयात पुढची बातमी। ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांसाठी आता फक्त दंडाची भीती नाही तर सार्वजनिक डिस्प्लेचा सुद्धा दबाव असणार आहे। गुरुग्रामच्या रस्त्यांवर आता नियम मोडणाऱ्यांवर डिजिटल नजर ठेवली जाणार आहे। वाहतूक पोलिसांनी सोहना चौकात मोठी LED स्क्रीन बसवलेली आहे। ट्रायलच्या स्वरूपात ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। यापुढे एखाद्या वाहनाचा चालान कापला गेला तर त्या वाहनाचा क्रमांक आणि चालानची माहिती या स्क्रीनवर दिसणार आहे। इतकंच नाही तर प्रलंबित चालान असलेल्या वाहनांची माहिती सुद्धा सार्वजनिकरित्या दाखवण्याची योजना आहे। या उपक्रमामागचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे नियम तोडण्यापूर्वी वाहन चालकांनी दोनदा विचार करावा आणि रस्ते अधिक सुरक्षित व्हावेत।